लोकसभेचे हे झाले का तुमचं? प्रथमेश झालंय सगळं. आता तुमचा कालवा बंद करा. पाठीमागं बंद करा कालवा सगळा. इथं कोण आहे पाठीमागं? तुमचेच आहेत रे सगळे. कोण नाही कोण नाही रे. आसिफ तुम्हीच आहे रे सगळे. इकडे या मॅडम, इकडे या. चला बोला. शिवसेनेचे पुढे लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सन्माननीय शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब हे 3 दिवसाच्या दौऱ्यावर सांगली या ठिकाणी आलेले आहेत. या दौऱ्याच्या निमित्तानं आजच्या पत्रकार परिषदेला सांगली जिल्ह्यातील सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचं मी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं स्वागत करतो आणि मी आदरणीय राऊत साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करावी. आज सकाळी सांगलीमध्ये उतरलो, पण गेल्या काही दिवसापासून संपूर्ण देशात सांगली लोकसभेची चर्चा आहे. महाराष्ट्रामध्ये, दिल्लीमध्ये सांगलीचं काय होणार किंवा सांगलीमुळे काय होणार, सांगलीमुळे काय होणार किंवा सांगलीत काय होणार हे मी इतकंच सांगेन की सांगलीतून शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे दिल्लीत जाणार. महाविकास आघाडी महाराष्ट्रात 3 पक्षांनी मिळून स्थापन केली. 2.5 वर्ष आम्ही एकत्र सरकार अत्यंत उत्तम पद्धतीने चालवलं. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं सरकार पाडण्यात आलं भ्रष्ट मार्गानं, त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे. हा रोष फक्त महाराष्ट्रात नाही आहे सध्या मोदी सरकारविरुद्ध, हा देशभरात आहे. आणि देशातलं एकंदरीत वातावरण हे 2024च्या म्हणजे उद्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत जो 400 पारचा नारा दिलेला आहे मोदीने, तो किती फसवा आहे, भंपक आहे, हे निकालानंतर या देशाला कळेल, जनतेला कळेल आणि स्वतः मोदींनाही कळेल. कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान पुन्हा होणार नाहीत किंवा त्यांचा पक्ष सत्तेवर येणार नाही, याबाबतचं इच्छा आणि मानस हे जनतेमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत आणि ज्याला आपण गेम चेंजिंग म्हणतो ती जबाबदारी महाराष्ट्रावर आहे. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि दिल्ली, बाकी इतर राज्य महत्त्वाचे आहेतच, ही 4 राज्य निर्णायक ठरतील. त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. 48 पैकी आम्ही किमान 35+ जागा जिंकण्याच्या मार्गावर आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आहे, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या 3ही पक्षांनी अत्यंत काळजीपूर्वक लोकसभेच्या जागा वाटपात आपली भूमिका बजावलेली आहे. आणि आघाडी आणि युती म्हटली की एखाद दुसऱ्याच जागेवरून वाद होतो. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर 25 वर्ष होतो. युतीमधलं जागा वाटप हे किती अवघड असतं, कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की हा मतदारसंघ आम्हालाच सुटावा आणि प्रत्येकाला वाटतं की आमचीच ताकद आहे.
आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा मानसुद्धा प्रत्येकाने राखला पाहिजे. हे मी नेहमी सांगतो, आम्ही नेहमी सांगतो. जसं शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल, मुंबई आमच्यासाठी महत्त्वाची आहे, आम्ही 5 किंवा 4 जागा तिथे लढतो आहोत. तसंच सांगलीच्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसापासून सांगलीतले काही प्रमुख काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांची एक भूमिका आहे, त्यांनी ती भूमिका व्यक्त केली आणि त्या भूमिकेचा आणि त्यांच्या भावनेचा एक राजकीय नेता म्हणून मी आदर करतो. जसं कोल्हापूर आहे, कोल्हापूरची जागा आमची स्वतःची, तिथे खासदार निवडून आला आमचा, पण आम्ही ती जागा काँग्रेसकडे दिली, कारण छत्रपती शाहू महाराजांना लढायचं आहे तिकडे. रामटेक आमचा विद्यमान खासदार तिकडे होता अनेक वर्ष, त्या जागेची आग्रही मागणी काँग्रेसनं केली, आम्ही ती जागा काँग्रेसला दिली. अमरावती आम्ही अनेक वर्ष जागा लढतोय आणि जिंकतो आहोत, तीही जागा काँग्रेसचा हट्ट होता की आमच्याकडे उत्तम उमेदवार आहे आणि आम्हाला जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. ती जागाही आम्ही काँग्रेसकडे सोपवली. अशी देवाणघेवाण ही आघाडीमध्ये होत असते. त्यानुसार सांगली आम्ही लढावी अशी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा झाली. आम्हाला असं वाटलं की आम्ही जागा लढावी, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लढावी. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यावरती आम्ही हा निर्णय जाहीर केला. आणि मला वाटतं जे काय सांगलीमध्ये तुम्हाला थोडेफार भावना जरा जोरदार पद्धतीने दिसत आहेत, त्या 1-2 दिवसामध्ये शांत होतील. विशाल पाटील असतील, विश्वजित कदम असतील, हे दोन्ही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत. किंबहुना महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना विश्वजित कदम यांची भूमिका फार महत्त्वाची होती, या तरुण नेत्यांची सगळ्या. आणि उद्याच्या राजकारणामध्ये विशाल पाटील यांनासुद्धा महत्त्वाची भूमिका नक्कीच मिळेल आणि त्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल असं आम्ही ठरवलेलं आहे. आम्ही एक प्रस्ताव त्या संदर्भातला दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे सगळ्यांनी मिळून. त्याच्यावरती आज उद्याकडे चर्चा होईल आणि सांगलीतला विषय संपेल. मला असं वाटतं हे आता पुरेसं आहे आणि तुम्हाला जे हवं आहे हे एवढंच आहे. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली हा प्रस्ताव तुमच्यापर्यंत कोणी मांडला, ते मांडणारी व्यक्ती कोण होती? 4 भिंतीतल्या गोष्टी आम्ही उघड करणं बरोबर नाही. 5 लोकांच्या काँग्रेसच्या समोर असं ठरलं असं तुम्ही सांगितलं. 5 व्यक्ती काँग्रेसच्या कोण होत्या? बघा, जागा वाटपामध्ये काँग्रेसचे नक्कीच 4-5 लोक येत होते. शिवसेनेकडून मी स्वतः किंवा माझ्याबरोबर विनायक राऊत असायचे. आम्ही फार 1-2 लोक असायचो. काँग्रेस हा मोठा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे ते 5-5, 6-6 लोक जागा वाटपामध्ये असतात आणि प्रत्येकाच्या भूमिकामध्ये कधीकधी थोडाफार बदल असतो. पण हा निर्णय एकमताने झाला, अनेक निर्णय एकमताने झाले आणि जागा वाटपामध्ये आघाडी युतीमध्ये अशा प्रकारचे वाद मतभेद होत असतात. ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. महाविकास आघाडीच्या वतीने अधिकृतरित्या सांगलीची उमेदवारी ही जाहीर करण्यात आली आहे का? मला असं वाटतं की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रत्येक पक्ष आपापला उमेदवार जाहीर करतो. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून एकही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. शिवसेनेनं उमेदवार जाहीर करण्याआधी दिल्लीतून काँग्रेसची यादी आली आणि त्यात पहिल्या 7 उमेदवारांची यादी होती. आपल्याला माहीत असेल, काँग्रेसची वेणुगोपाल यांच्या सहीची यादी होती. त्यानंतर आम्ही आमची यादी जाहीर केली. आम्हाला माहीत आहे की आम्ही कोणत्या जागा लढतोय, काँग्रेसला माहीत आहे ते कोणत्या जागा लढतात. राष्ट्रवादी काँग्रेसनं काल 2 जागा जाहीर केल्या आहेत, मला वाटतं बीड आणि भिवंडी. आता भिवंडी संदर्भात सुद्धा काँग्रेस पक्षाची वेगळी भूमिका आहे, आपल्याला माहीत असेल. वंचितने जाहीर केलेला उमेदवार तुम्हाला आयात करावा लागला असं आपल्याला वाटत नाही? मला असं वाटत नाही. वंचितच्या आधीच चंद्रहार पाटील हे आमच्याशी चर्चा करत होते, मातोश्रीवर त्या आधीच ते आले होते. नाही, प्रकाश आंबेडकरांना भेटणं हा काय गुन्हा नाही. वंचितने जाहीर केली ती उमेदवारी. नंतर त्यांनीच त्याला त्याच दिवशी स्थगिती दिली.
आता उस्मानाबादचे विशाल पाटलांच्या बाबत जे सगळा भविष्यातला जो निर्णय आहे त्या संदर्भात त्यांच्याशी कोणती चर्चा झाली आहे का? मनमिळावपणा कुठे तर होईल असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतात. साहेब, महत्त्वाचा मुद्दा आहे की भाजपचा पाडाव करणं हे महाविकास आघाडीचं मुख्य उद्दिष्ट आहे, असं तुम्ही रोज सकाळी सांगताय, आम्ही रोज ऐकतो. त्याच्यामध्ये मेरिटवरती जागा वाटप झालं पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. सांगलीच्या बाबतीत शिवसेनेनं काय मिळाले बघितलं? महाविकास आघाडीची एकजुटता आणि सांगलीतल्या लोकांना जो बदल हवा आहे, सध्याच्या खासदारांपासून जी सुटका हवी आहे, हेच मेरिट आहे. संपूर्ण देशामध्ये हेच मेरिट लावून आम्ही जागा वाटप करतोय. व्यक्ती नाही, महाविकास आघाडी. महाविकास आघाडी म्हणून जाहीर केल्यानंतर ही एकजुटता दिसना झाली आहे ना एकजुटता. तुम्हाला 2 दिवसात दिसेल ना एकजुटता. शिवसेनेनं महाविकास आघाडी म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. काँग्रेस पक्षामध्ये खूपशी नाराजी आहे. अशा वेळेला राष्ट्रवादीनं सांगलीतल्या जागेसाठी तुम्हाला काय ॲश्युरन्स दिलाय का की ही आम्ही आमच्या बळावरती जागा निवडून आणून देतो? काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष शिवसेनेबरोबर राहतील महाविकास आघाडी म्हणून. एकट्या राष्ट्रवादीची जबाबदारी नाही. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. 48 जागा जिंकण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येक मतदारसंघात एकमेकांची गरज ही लागणारच आहे. महाविकास तुम्हाला असं वाटतंय का की महाविकास आघाडीमध्ये जो आता घोळ झालाय त्याला अशोक अजिबात घोळ नाही. नाही जो आता पेच निर्माण झालाय त्याला जे नुकतेच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण काही जबाबदार आहेत का? कारण प्राथमिक चर्चेमध्ये अशोक चव्हाण या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होते. नाही, मी कोणालाही याच्यात दोष देणार नाही. अशोक चव्हाण जरी आज या आघाडीत नसले तरी ही संपूर्ण जबाबदारी सामुदायिक असते. एकावरती ही जाहीर झाल्यापासून संभ्रम तयार झाला. मला असं वाटत नाही. जोडूनच प्रश्न विचारतो की शिवसेनेनं महाविकास आघाडीशी संवाद साधून सांगलीचा निर्णय घेतला असता, त्याच्याऐवजी तुम्ही म्हणजे घाई करून जो काही तसं नसतं. आज चुकला असं कुठेतरी वाटतंय का? मला असं अजिबात वाटत नाही. तर रामटेकचा निर्णय आमच्याशी न चर्चा करता उमेदवार जाहीर झाला, आम्ही कुठे मत व्यक्त केलं? तुम्ही काँग्रेसला सुचवलं तर काँग्रेसला उमेदवार द्यावा आणि तो मशाल चिन्हावरती लढावा म्हणून तुम्ही दिला का प्रस्ताव? असा प्रस्ताव आम्ही काही दिला नाही. आमचा उमेदवार आमच्यापाशी आहे, आम्ही तो मशाल चिन्हावर लढतो. नाही, खुद्द उद्धवजींनी हा कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा कुठल्याही प्रस्ताव या ठिकाणी झाला होता, चर्चा झाली होती. असं कोण म्हणताय? सतेज पाटील कोणत्याही चर्चेत नव्हते. खुद्द उद्धवजींनी सतेज पाटील किंवा त्याला विश्वजित कदम सुद्धा कोणत्याही चर्चेत नव्हते. सतेज पाटील किंवा विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. पण ज्या चर्चा वारंवार झाल्या त्याच्यामध्ये सतेज पाटील किंवा विश्वजित कदम नव्हते. अर्थात वरिष्ठ नेत्यांना जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. आम्ही सुद्धा घेतो. खुद्द उद्धवजींनी चंद्रकांत पाटलांची जे नेते उपस्थित होते ते आज का बोलत नाही काँग्रेसचा? हा प्रश्न आमचा मूळ प्रश्न. बोलू द्या ना. ते का बोलत नाही? तुमच्यासोबत चर्चेला जे 5 नेते होते ते आज का सांगत नाही की आमच्या समोर ठरलंय? आमच्यासाठी सांगलीचा विषय महत्त्वाचा नाही. तुम्ही वारंवार मला सांगलीवर विचारताय. सांगलीवरती माझं जेवढं बोलायचं आहे तेवढं बोलून झालं. मगाशी सांगितलं की बंद आड थोडी चर्चा होती ती जाहीर करायची नाही, अशीच एक चर्चा झाली होती ती जाहीर न केल्यामुळे थोडंफार राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे जर तुम्हाला जर सिव्हिरिटी दिली असेल तर कोण नेते आहेत काँग्रेसचे हे सांगायला अडचण काय आहे? कशाला सांगायचं? सांगली शिवसेना लढत आहे बस. रावसाहेब, हायकमांडनं आता अर्जंट विश्वजित आणि विशालला दिल्लीमध्ये बोलवलेलं चांगली गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं यावर? काय त्यांचं हायकमांड आहे. आता आमचं पण हायकमांड आम्हाला बोलवतं ना. जसं महाविकास आघाडीमध्ये तुमचा सुसंवाद राष्ट्रवादीशी आहे तसा तुमचा आता काँग्रेसशी शिवसेनेचा राहिला नाहीये का? 100% अधिक जास्त राहिलेलं तुम्ही आहे. आता तिघांच्या नेतृत्वात नावं घेताना शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं घेतलं, पण काँग्रेसचं नेतृत्व कोण आहे हे तुम्ही खुलं केलं नाही. राष्ट्रवादीचं नेतृत्व एकच आहे, शरद पवार. हो. काँग्रेसचं नेतृत्व हे असं विस्तारलेलं आहे. नाना कोणाची नावं घ्यायची? नाही, नाना पटोले- आमची चर्चा ही दिल्लीमध्ये खरगे साहेबांशी होते, सोनिया गांधींशी होते, राहुल गांधींशी होते, वेणुगोपालजीशी होते, मुकुल वासनिक हे त्या संपूर्ण जागा वाटपासंदर्भात जे राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी होते. महाराष्ट्रातील नाना पटोले आणखी कोणाशी व्हायला पाहिजे? महाराष्ट्रातले प्रमुख नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे या राज्याचे प्रमुख नेते आहेत आणि ते अनेकदा आमच्यावर बैठकीला उपस्थित असतात. तुम्ही काही वेळापूर्वी बोललाय तुम्ही की जे जर आले तर सोबत घेऊन नाही तर वगळून
जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर काय चित्र असेल असं तुम्हाला वाटतं? मी वगळून हा शब्द वापरला नाही. तुम्ही शब्द दुरुस्त करा. रावसाहेब, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. चांगली गोष्ट आहे. आम्हाला तेच समोर हवे होते. आज नाना पटोले आज दुपारी मगाशीच म्हटले की संजय राऊत परिस्थिती पाहण्यासाठी गेले. परिस्थिती बघायला गेलेले, त्याच्या असे आल्यानंतर निर्णय होईल. नाना अजूनही काँग्रेस लढेल असं त्यांचं नाव आहे. नाना पटोले अगदी खरं बोलत आहेत. मी सांगलीची परिस्थिती पाहण्यासाठीच आलेलो आहोत आणि ती पाहिल्यावरती मला असं वाटलं की इथे शिवसेनेचा उमेदवार लढणं अधिक योग्य आहे. ही भूमिका घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सांगलीचे जे काही नेते आहेत त्यांनी आपल्याला आश्वासन दिलाय का ही भूमिका शिवसेना परिस्थिती हँडल करायला समर्थ आहे. गरज नाही? नाही, गरज सगळ्यांची आहे, पण परिस्थिती हाताळायला समर्थ आहे. नारायण राणेंचं आणि शिवसेनेचा थेट सामना आपल्याला पाहायला या निवडणुकीच्या रिंगणात हा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मिळणार. सांगलीमध्ये फार माहिती उशिरा पोचते. नारायण राणे आणि शिवसेनेचा आतापर्यंत 3 वेळा सामना झाला. 3 वेळेला आम्ही त्यांचा पराभव केला. सुरुवातीला इतर पक्षांचे जाहीरनामे म्हटलं की महाराष्ट्रात आणि सांगलीत काय होणार आणि सांगलीमुळे काय होणार याची चर्चा आता सगळीकडे आहे. सांगलीमुळे काय होणार म्हणजे नेमकं काय याचा काही होणार नाही, सगळं उत्तम होणार आहे. सांगलीला एक फार मोठी परंपरा आहे क्रांतीची, बरं का. आताही उत्तमच चाललंय ना. साहेब, संजय निरुपम शिवसेनेमध्ये येणार आहे, तथ्य काय? संजय निरुपम अशा अफवा पसरवू नका, पत्रकारांनी पसरवू नये. सर, विशाल पाटलांना राज्यसभेवरती पाठवलं जाणार अशी चर्चा होती. मग अनिल देसाईंच्या जागी त्यांची हे होणार आहे का? आपण जरा राज्यसभेच्या बलाबलाचा आणि एकंदरीत पद्धतीचा अभ्यास करा. या क्षणी आमच्याकडे बहुमत नाही. या क्षणी अनिल देसाई लोकसभेवर आहेत आणि त्यांच्या राज्यसभेची मुदत संपलेली आहे. आणि विशाल पाटील यांना काय प्रस्ताव दिला याच्याविषयी कुठे वाच्यता झालेली नाही. पण वारंवार काँग्रेसचे नेते वारंवार टीका करतात की तुमच्याकडे ग्रामपंचायत सदस्य नाही, नगरसेवक नाही, पंचायत समिती सदस्य नाही. अशा वेळी लोकसभा निवडणूक लढवत आहे, बूथ लेवल पासून कॅडर लागतं. असं कोण टीका करतं? विश्वजित कदमांच्यापासून काँग्रेसची सगळ्यांनी टीका केलेली आहे. असं विश्वजित कदम हे खूप शिकलेले विद्वान आहेत. त्यांचे वडील मोठे नेते होते काँग्रेसचे आणि त्या कुटुंबाशी आमचे फार जवळचे संबंध आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो, आमच्याकडे एकही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच वगैरे नसल्या तरी आमच्याकडे स्वतःचे 18 खासदार कायम निवडून आले. आणि या महाराष्ट्रामध्ये मावळत्या लोकसभेत काँग्रेसचा एकही खासदार नव्हता. अनेक सरपंच असतील, ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषदा असतील, आमदार असतील, पण एकही खासदार नव्हता. एक जो चंद्रपूरचा खासदार होता तो शिवसेनेचाच आमदार होता. त्याच्यामुळे असं नसतं सरपंचायत म्हणून लोकसभा जिंकतो किंवा ग्रामपंचायतीत. लोकसभेच्या निवडणुका या पूर्णपणे राष्ट्रीय प्रश्नावर लढवल्या जातात. या देशाचं नेतृत्व भविष्यात कोण करणार याच्यावरती लोकसभेच्या निवडणुका देशभरात लढवल्या जातात. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं गणित वेगळं आहे, सभेचं वेगळं आहे. आता मी कसं आहे, ते एवढी मोठी शिक्षण संस्था चालवतात. उद्धव ठाकरे फक्त शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही आम्ही सगळ्यांचा प्रचार करणार आहोत. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे जातील, कारण प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा. आणि तसं इन्शुरन्स पर तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कशाला पाहिजे ॲश्युरन्स? आम्ही एक आहोत. ॲश्युरन्सची गरज काय? ॲश्युरन्स तिथे भारतीय जनता पक्ष आणि त्या शिंदे आणि मिंदेमध्ये आहेत, आमच्याकडे नाहीत करारमध्ये. आम्ही एका भावनेनं जोडलेलो आहोत राष्ट्रहितासाठी. या देशामध्ये बदल घडवायचा आहे, या देशामध्ये हुकुमशाही नष्ट करायची आहे, या देशामध्ये संविधान वाचवायचं आहे. यासाठी आम्ही पडेल ती किंमत मोजायला तयार आहोत. काँग्रेसचे नेते म्हणतात झारीतल्या शुक्राचार्यामुळे हा पेच निर्माण झालेला आहे. अजिबात नाही, सांगलीचा पेचच मानत नाही आम्ही.
तुम्ही भाजपला कुठे मदत करते असं सतत म्हणत आला. भाजपला कुणाकडे मदत सांगलीचा पेच तुम्ही म्हणत नाही, वारंवार एक दावा करत आहे, त्याच्यावर ठाम आहात. दररोज आपण बोलताना सांगली शब्द आपल्या तोंडातून बाहेर आले. लोक सांगली कारण आम्ही सांगली प्रथम लढतो, तर आम्हाला सांगलीवरती प्रेम बसलाय. दुसऱ्या तसं आपण वारंवार सांगताय की पंतप्रधान पद जर पाहिजे असेल तर एका जागेसाठी पंतप्रधान तुम्ही सोडणार आहात का? मग इंडिया आघाडीमध्ये असं ठरलेलं आहे की सत्ता आली तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा. हा एक त्याला आपण नॅचरल चॉईस किंवा नॅचरल जस्टिस म्हणतो. त्यानुसार काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आमच्याबरोबर असा आहे आमच्या आघाडीत. इतरसुद्धा असतील, कम्युनिस्ट आहेत, जो 100च्या वर जागा जिंकू शकतो. आणि काँग्रेसनं 100च्या वर जागा जिंकल्याशिवाय या देशात बदल होणार नाही. त्याच्यामुळे प्रधानमंत्री पदावर त्यांचाच हक्क असू शकतो. त्या दरम्यान सांगलीला काही नैसर्गिक न्याय द्यायचा विचार आहे. दिलेला आहे नाही. तुम्हाला इकडला खासदार बदलायचा सध्याचा निष्क्रिय. अट्टहास काँग्रेसचा हा का अट्टहास आहे? काँग्रेसचा का अट्टहास आहे? जर उद्धव ठाकरेजींनी स्वतः उमेदवारी चंद्रहार पाटलांची एका शेतकऱ्याच्या मुलाची जाहीर केलेली असताना का अट्टहास आहे काँग्रेसचा? हा अट्टहास त्यांचा हळूहळू कमी होईल. नक्की 100 यशस्वी व्हा. नक्कीच. सांगलीमध्ये काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढतीचे वारंवार वक्तव्य केलं जात आहे. आम्हाला जर ही जागा सोडली नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करत असेल तर त्याला मी राजकीय परिपक्वता म्हणत नाही. हे जर मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर अख्ख्या 48 जागांवर तशा लढती होतील. आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही. एक तर मैत्री होते किंवा लढत होते. हा खासदारकी निवडणुकांचा विषय झाला. आजपर्यंत ग्राउंड रूटला शिवसेना सांगली जिल्ह्यात जिवंत ठेवली आहे. अनेक दिग्गजांनी सांगली जिल्ह्यात सत्तेत नसताना ज्या पद्धतीनं सत्तेत नसताना अनेकांचे हाल होत आहेत, त्या कार्यकर्त्यांना कधी न्याय देणार शिवसेना? ते ज्या अर्थी अजूनही शिवसेनेबरोबर टिकून आहेत या वादळात, संकटात, त्या अर्थी त्यांची पक्षावर निष्ठा आणि श्रद्धा आहे. शिवसेना अशाच कार्यकर्त्यांमुळे टिकून आहे, ज्यांना वर्षानुवर्ष काही मिळालं नाही पण ते पक्षाचं काम करतात. ज्यांना मिळाले ते सोडून गेले. चला, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.